पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल। घरफोडी व चोरी करणारा रेकॉर्डवरील आरोपी अटक, त्याचेकडून 2 लाख रुपये मुद्देमाल हस्तगत। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली यांची कारवाई। पोलीस अधीक्षक संदीप गुगे व अपर पोलीस अधीक्षक रितू खोखर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणारे इसमांची माहिती काढून त्यांचेवर कारवाई करून मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते। सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन व स्टाफ यांचे एक पथक तयार करून घरफोडी व चोरी करणारे संशयित इसमांची माहिती काढून त्यांचेवर कारवाई करण्याकरिता आदेशित केले होते। त्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांचे पथकामधील प्रमोद साखरपे, सुनील जाधव व अभिजित ठाणेकर यांना त्यांचे बातमीदाराकडून बातमी मिळाली की रेकॉर्डवरील आरोपी लखन चव्हाण, राहणार बादलकोट, करकंब हा चोरी केलेले सोन्याचे व चांदीचे दागिने विक्रीकरिता विटा येथील बळवंत कॉलेज येथे येणार आहे। नमूद पथकाने मिळाले बातमीप्रमाणे विटा येथील बळवंत कॉलेज येथे जाऊन सापळा लावून थांबले असता एक इसम खानापूर ते विटा रोडने हातात एक पिशवी घेऊन बळवंत कॉलेज येथील बाहेरील बाजूस असले दुचाकी पार्किंग समोर येऊन थांबला। तसा त्याचा बातमीप्रमाणे संशय आल्याने त्यास सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन व पथकाने पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेऊन त्यास नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव लखन संभाजी चव्हाण, वय 35 वर्षे, राहणार बादलकोट, करकंब, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर असे सांगितले। 6 पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांनी त्याचे अंगझडतीचा उद्देश कळवून पंचांसमक्ष झडती घेतली असता त्याचे कब्जातील पिशवीमध्ये सोन्याचे व चांदीचे दागिने मिळून आले। त्यास सदर मालाबाबत विचारणा केली असता त्याने सदरचा माल लेंगरे, तालुका विटा येथील घरातून रात्रीचे वेळी चोरी केलेचा व बाळेवाडी, तालुका आटपाडी येथील बाहेर सोफ्यामध्ये झोपलेल्या महिलेच्या उशास ठेवलेले दागिने चोरी केलेला असल्याची कबुली दिली। सदर बाबत विटा व आटपाडी पोलीस ठाणेचा क्राईम अभिलेख तपासला असता वरीलप्रमाणे घरफोडी व चोरीचा गुन्हा दाखल असल्याची खात्री झाली। लागलीच त्याचे कब्जातील माल पुढील तपास कामी सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांनी पंचांसमक्ष जप्त केला आहे। सदर आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याचेवर यापूर्वी सोलापूर व पुणे जिल्ह्यामध्ये मालमत्तेविरुद्धचे गुन्हे दाखल आहेत। सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपास कामी विटा पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास विटा पोलीस ठाणे करीत आहेत।